घेऊन आलेली आहे ती वैवाहिक बाह्य संबंध म्हणजे विवाह बाह्य संबंधांवर आधारित आहे. तर माझी कविता, न मागता तुला सगळं देतो, तू बोलायचं नसतं. थोडंफार काही कमी पडलं तरी मनातच ठेवायचं असतं. तुझ्या भावनांना शब्द नको देऊ, मनाला जास्त लावून नको घेऊ. मी येतो रात्री थोडी पिऊन, तू गप्प गुमान घे जेवून. आजकाल नको बघत जाऊ माझी वाट, बिअर बार मध्ये असतो न्यारा थाट. तुला मी सोडू शकत नाही, कसं सांगू ग तुझा मी होऊ शकत नाही. तू फक्त आता माझ्यासाठी माझी जबाबदारी आहेस, कारण माझ्या लेकरांची तू आई आहेस. इच्छा नसतानाही तुला कधीतरी जवळ घ्यावे लागते. माझ्या या मजबुरीला तू प्रेम समजून घ्यायची असते. तुझ्या आता केसांचाही मला घाणेरडा वास, तुझ्या या केसांचाही येतो मला घाणेरडा वास. खरं सांगतो किळसवाना असतो तुझा सहवास. एवढं सगळं होऊनही मी घरात ठेवले तुला, कारण तुझ्याचमुळे जडतो माझ्या घरातला चुला. झोप आली नाही तरी अंथरुणात लोळायचं, मला उगाच अर्ध्या रात्री नाही उठवायचं. तुझा तेवढाही अधिकार माझ्यावर नाही, तुझा तेवढाही अधिकार नाही आहे माझ्यावर. माझ्या आईच्या सेवेसाठी आणलं होतं तुला या वाड्यावर. गरज मला तुझी कधीच नव्हती. सुंदर, मला तू कधी दिसलीच नव्हती. या नात्यांचं ओझं मी रोज वाहतो, हसत हसत रोज जडत राहतो. जीव होती माझ्या प्रेमाची, ती मला भेटलीच नाही. आई शपथ सांगतो, त्याची तुझ्यावर कधी चीड काढली नाही. मजबुरी होती म्हणून तुझं आणि माझं लग्न झालं, नाही तर संन्यास घेऊन मोकळं व्हायचं मी मनात ठरवलंच होतं. आता मुलं मोठी झाली आहे, तू त्यांच्याच घरी जायचं, निदान म्हातारपणात तरी माझ्या डोक्यावरचं तुझं ओझं कमी करायचं. गेली ती बिचारी मुलांच्या घरी निघून, त्याला रान झालं मोकळं. अर्ध्या वयाच्या बाईसोबत त्याने आपलं सुख शोधून घेतलं. सुनेला ही गरज होती. 5-10 वर्ष खुशीत चाललं. आता तिची मोठी मुलं झाली, तिलाही सासूचं ओझं झालं. छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघींचं भांडण सुरू झालं. आई जा तू तुझ्या नवऱ्याच्या घरी, मुलाने फरमान सोडलं. तावाने म्हातारी नवऱ्याच्या घरी आली. परक्या बाईला नवऱ्याच्या मिठीत पाहून तिथेच वेडी झाली. कशाला आली इथे? तुझं इथे कोणी नाही. अगं 100 वेळा सांगितलं होतं तुला, मला तुझी गरज नाही. अरे देवा, कशी वेळ माझ्यावर आणली. पूर्ण जन्मामध्ये केली नव्हती काय एकही कर्म चांगली. कुठे जाऊ कुठे राहू मला काय कळत नाही. मी सगळ्यांचं सगळं केलं, माझं कुणाला काही करायचं नाही. मरायचं ठरवलं. आली ती नदीच्या काठी, किती घाण आहे इथे, करते साफसफाई थोडी. आयुष्यभर काम केलं तिने, कोणी दखल नाही घेतली. तिची थोडीशी कामगिरी मात्र एका फोटोग्राफरने कॅमेऱ्यात टिपली. आता तो एक छोटासा फोटो पूर्ण देशात व्हायरल झाला. तिला भेटण्यासाठी नदीकाठी VIP लोकांच्या लाईन लागल्या. ती आमच्या नात्यातली म्हणून सगळ्यांनी ओळख दाखवायला सुरुवात केली. ती मात्र अनाथ असल्याची गवाही पूर्ण जगाला देऊ लागली. घरात किती पण तुम्ही केलं ना तर लोकांना बाहेरचंच काम दिसतं. घरात तुम्ही कितीही केलं ना लोकांना बाहेरचंच काम दिसतं. आणि म्हणून म्हणते, आपण समाजासाठी काहीतरी करायचं असतं. आता संसारासाठी नाही, समाजासाठी मला कार्य काहीतरी करायचं आहे. माझ्यासारख्या टाकून दिलेल्या बायांसाठी मला एक हक्काचं घर बनवायचं आहे. माझ्यासारख्या टाकून दिलेल्या बायांसाठी एक हक्काचं घर बनवायचं आहे. नमस्कार, धन्यवाद.